ऑफचा षटक सुरू आहे. 2 खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन लाईन, एक स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिलाच बॉल भन्नाट वेग या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरच्या माध्यमातून झाली आहे चुकी. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. पण झाली लाईन पाहिली एक्झॅक्टली. चेंडू कुठे पीच झाला, कुठे फिनिश झाला, सर्व गोष्टी पाहिला गेला आणि त्यानंतर व्हाईट बॉल घोषित केला गेला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करता त्यांच्या वाक्याच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग, प्रॉपर एक्झिक्यूट केला फटक्याला आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून देत असताना हा येतोय उत्तुंग षटकार. यावी लाईन चांगली आहे. वाईड ऑर्क होता चेंडू. मागचा बॉल जर पाहिला तर या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये हाफ ट्रॅकर होता. अर्ध्या पिचवर त्याने हाताळला होता. लाईन चेंज केली आणि यानंतर वाईड यॉर्करच्या माध्यमातून फुल लेनचा एक बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये यशस्वी देखील राहिला. ऑन साईडला खेळायचं होतं. विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. एक रन बाईच्या स्वरूपात जरूर मिळेल या ठिकाणी शिलारपाडा संघाला. शिलारपाडा विपक्ष पाळेगाव अशी लढत मैदानाच्या मध्ये आपण पाहता. औचित्य आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. स्वर्गीय शिवाजीराव रोणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ही स्पर्धा आदरणीय भूषणजी रोणे साहेबांचं हे दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवत आहे. ऐतिहासिक क्रीडांगण गोवेलीच्या मैदानावर टप्पापणात चेंडू बाहेरच्या शिला वळत असताना स्विंग झाला. डावकुरा त्याचा बॅट्समॅन आहे. स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला चेंडू खेळत असताना डॉट आपल्याला पाहायला मिळाला. यशांच्या मागे अगदी चतुर आणि चपळ खेळाडू मनीष कोलेकर. इथे देखील लाईन चांगली आहे. हा देखील डॉट चेंडू आला. कमबॅक करत असताना गोलंदाज सागर. 5 ओव्हरची ही मॅच अजिंक्यमधला हा तिसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या या अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार आपण अनुभवत आहे. 14 दिवसाच्या स्पर्धेचा भूमी 11 कुंदेची संपूर्ण टीम अथक मेहनत अथक परिश्रम करत असताना यावी लाईन चांगली. फुल लेनचा हा बॉल बीट झाले. पहिल्या 2 चेंडूवर डॉट झाल्यानंतर संघर्ष, थोडासा दबाव आला होता मोठा फटक्याचा आणि त्या दबावामध्ये इथे मात्र गमावली आहे. त्रिफल एक नामवंत समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकला आमच्या डीजेच्या माध्यमातून. एक विकेटचा पतन इथे झाला. एका ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 8. एक उत्तुंग षटकार आला होता परंतु सागरनं त्यानंतर कमबॅक केलं. शेवटचे 3 चेंडू त्याने डॉट हाताळले. त्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केली आहे. सेकंड ओव्हर मध्ये येतो मिलिंद. आणि बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 वर फलंदाजी करण्यासाठी हरीश. हा जास्त वेळ घेऊ नका. मिलिंद येतोय सेकंड ओव्हर मध्ये. इंड आता चेंज होतोय. हाफ ट्रॅकर होता. प्रॉपर बॅटवर घेता आला नाहीये. ऑन साईडला स्टिअर करत असताना मिसपीड झाली आहे. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज 2 धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते. डबल डिजिटमध्ये जाऊन धावसंख्या पाहायला मिळते. 10 आकड्यावर 1 विकेट आतापर्यंत गमावला शिलारपाडा संघानं. प्रवीण खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल त्यांनी फेस केले तर एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. 8 धावा संख्येवर. ओव्हर पिच होता. बॅटनं ऑन साईडला स्टेअर करत असताना पुनश्च एकदा मिसफील्ड झाली आहे स्क्वेअर लेगला आणि यावेळी देखील जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळत असताना पोझिशन आता मात्र चेंज होते त्या खेळाडूची.
सलग 2 वेळा 2 चेंडू त्याच्या हातामध्ये गेला आणि 2दा त्याच्या हातामध्ये चुकी झाली. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळत असताना दफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12-12 ऑन बोर्ड. पाळेगाव विपक्ष शेलारपाडा अशी लढत मैदानाच्या मध्ये रंगत असताना भन्नाट वेग होता यावेळी. काही कळण्याच्या आतमध्ये चेंडू शरीराला प्रवेश झाला. सुपर पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिलिंद. वेग देखील चांगला होता आणि वेगाबरोबर जी दिशा होती, जो नियंत्रण होतं, जो टप्पा होता ते देखील चांगलं होतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी मर्यादित षटकांचे सामने तुम्ही खेळता त्यावेळी तुमच्याकडे असणारा वेग आणि त्या वेगाबरोबर तुमच्याकडे असणारी दिशा, तुमच्याकडे असणारा टप्पा, या सर्वच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्यावेळेस तुम्ही ॲज अ यशस्वी बॉलर म्हणून एक्झॅक्टली काय येस इट इज आउट. बॅटची कडा घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि दुसरा धक्का इथे लागत असताना टीम शेलारपाडा लगेच बाहेर परतला आणि आमचे डीजे मॅननी समाज सूचकता पाहिली, सिच्युएशन पाहिली आणि त्यानुसारच हे सॉन्ग लावले. हरीश माघारी परतल्या मैदानाच्या बाहेर. 2 विकेट आतापर्यंत गमावले टीम शेलारपाडानं आणि दफलकावर धावा त्यांच्या माध्यमात आपण पाहताय त्या 13 धावा. हाफ ट्रॅकर होता, बॉल उडवला. टीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. एकमात्र असा फलंदाज आहे तो मैदानाच्या मध्ये संघर्ष करतो शेळापाडा संघाच्या माध्यमातून. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 17 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. हा देखील हाफ ट्रॅकर आहे, ऑन साईडला उडवला. मिस टायमिंग फटका आणि ते झेल पकडली स्क्वेअर लेगला आणि प्रवीणच्या खेळीचा अंत झाला. बॅटर प्रवीण संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर बॅटिंग करत असताना टीम शेलारपाडाची धावसंख्या झाली स्कोर बोर्डवर 17 धावा. 17. 3 विकेटांनी आतापर्यंत गमावलेत आणि षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या मध्ये सज्ज होईल मनीष कोळेकर. 5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि ही संकल्पना नेहमीच आम्हाला मुरबाड तालुका कल्याण ग्रामीण विभागामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. काही इकडे फक्त 8चा पोल असतो आणि 5-5 ओव्हरच्या मॅचेस ग्रामीण विभागातील खेळाडूंना खेळायला देणं हे नक्कीच कौतुक करेल मी प्रत्येक आयोजकाचा. कारण काही ठिकाणी 12चे पोल, काही ठिकाणी 10चे, काही ठिकाणी तब्बल 16चे पोल देखील असतात. परंतु या क्षेत्रामध्ये मुरबाड ग्रामीण आणि त्यासोबतच कल्याण ग्रामीणचं जे क्रिकेट आहे ते खूप जास्त डेव्हलप झालं आहे आणि त्यामुळेच मी आयोजकांना धन्यवाद देईल. मनीष कोळेकर चांगले बॉलिंग करत असताना पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर दुसरा चेंडू देखील अतिशय योग्य दिशेवर त्याने हाताळा. विकेट किपरच्या माध्यमातून झाली आहे चुकी आणि 1 धाव इथे कंप्लीट करत असताना 22च्या स्वरूपामध्ये. 19 ऑन द बोर्ड.
3 विकेट आतापर्यंत गमावले. स्ट्राईक एंडला फलंदाज 18 अफगरा. हा देखील चेंडू चांगला होता. अलॉंग द कार्पेट जात असताना शॉट फायनलायझेशन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. एक्झॅक्टली काय घडलंय अपील करतात आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना फिल्डिंग मॅचची एज इथे शॉर्ट थर्डमॅनच्या माध्यमातून झाली नाहीये चुकी आणि चौथा धक्का इथे लागेल. फलंदाज नमेश बॅक टू द गाउट. स्कोरबोर्डवर 20. मनीष कोळेकरचं हे अतिशय चांगलं षटक आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. योग्य दिशा योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी तो करतोय. एक्सपिरियन्सचा आणि आपला अनुभवाचा नक्कीच नमुना इथे दाखवत असताना आपल्या ग्रामीण संघासाठी फटका मारायचा होता ऑन साईडला. बॅटची टो एज घेऊन असताना इनफिल्डच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज आले. बॉल पर्यंत एक सिंगल इथे मिळत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे पाळेगाव संघाच्या माध्यमातून. मनीष देखील एक चांगलं षटक आपण पाहत आहे. मनीष कोळेकरनं एकही चेंडू फलंदाजांना सर्कलच्या बाहेर मारू दिला नाहीये आणि आतापर्यंत आम्ही पाहत होतो मनीष चांगली बॅटिंग करतो, परंतु आज ग्रामीण संघाच्या माध्यमातून गोलंदाजी देखील तो भन्नाट करतो हे आम्ही पाहिलं प्रात्यक्षिक चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना 22 धावा स्कोर बोर्डवर शेळापाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॅटर करणं. सेकंड ओव्हरमध्ये 9 धावा आल्या मिलिंद शाह आणि त्यानंतर मनीष कोळेकरनं धावा दिला फक्त आणि फक्त 5. मिलिंदच्या हातामध्ये सोपवलं षटक चौथं, ज्या मिलिंदनं पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा दिल्या होत्या. त्याच एंडनं त्याने पहिलं स्पेल हाताला आणि त्यामुळे त्याच एंडनं त्याला दुसरा स्पेल देखील दिला. हा फुल टॉस बॉल आहे डाऊन द ग्राउंड समोजला खेळत असताना लॉंग ऑफवर नक्षत्ररक्षक येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 23 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला ओव्हर पिच होता लॉंग ऑफला. टिप्पणी क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. अजून एक बॅटर द गाऊटच्या अस्त्राला पोहोचत असताना 6वा धक्का लागतोय टीम शेलारपाडाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 23-23. फुल लेनचा हा बॉल होता. अपील करत असताना पंचांचा बोट आकाशाकडे. या सिट इज आउट. अगदी प्लम LBW च्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागतोय. तू चल मैं आता अशा पद्धतीची अवस्था आपल्याला मैदानाच्या मध्ये शेलारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
23 धावा संख्येवर लागणारा हा 7वा धक्का. परंतु नाही, एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. धावा झाला स्कोर बोर्डवर 29 धावा. सुरू षटक जर विचार केला आपण तर 6 बॉल आणि ओव्हर समाप्त झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ झाला. ड्रिंक्स मैदानामध्ये घेऊन जायचंय त्वरितच. एक बॉल शिल्लक आहे, कारण येस तुमच्या स्कोरच्या माध्यमात मी जी चुकीची दिलगिरी व्यक्त करतोय. जो चौकार केला होता तो वाईट बॉल होता. एक बॉल शिल्लक आहे. 5 धावा त्या आम्ही नक्कीच ग्राह्य धरल्या त्या ठिकाणी. धावा झाला स्कोर बोर्डवर 29. कुक्षी संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर कृपया आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हाफ ट्रॅकर होता. बीट झाले. टॉस चेंडूला षटकाची सांगता होती. 4 ओव्हरचा खेळ झाला. ड्रिंक्स बॅक मैदानामध्ये घेऊन जा आयोजक. आतापर्यंत धावा झाला 29. प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. पाळेगाव संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि सागर, मिलिंद आणि मनीष कोळेकर या तिन्ही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी देत असताना आपल्या संघासाठी 100% एफर्ट देत असताना चांगली बॉलिंग करत असताना हा फटका फ्लिक केला. वॉड स्ट्रोक गॅप मध्ये बॉल निघून जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येतो आहे नशिबाचा. हा एक्स्ट्रा कव्हरला वॉड स्ट्रोक क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना टॉस झाले. मागच्या चेंडूवर थोडासा बॅकफुटला गेले. थोडासा प्रेशर दिला आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवून देत असताना सलग 2 बॉलवर 2 चौकार. गोलंदाजी मार्कवर तेजस आहे. शेवट षटक हातात आणि तेजसवर आक्रमण. वॉड स्ट्रोक अपरकट वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना पॉइंटच्या डोक्यावरून सलग 3ऱ्या बॉलवर हा 3रा दमदार चौकार. बॅटर प्रथमेश मैदानाच्या मध्ये आग ला. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये काय कमालीची कामगिरी, कमालीची बॅटिंग करत असताना तिन्ही चौकार जर आपण पाहिल्यानंतर त्यांचा क्लास व्हायला मिळतो. ऑन साइडला इथे फटका लॉंग द कार्पेट खेळत असताना एकदा कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल.
फेकी चांगली आहे परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना धावा झाल्या स्कोर पुढे आपल्याला पाहायला मिळतात 43-43. 15 धावा संख्येवर खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. क्रमांक 8 वर आला तो बॅटिंगसाठी. वॉट अ स्ट्रोक समोरला लॉफ्ट ड्राइव्हनी बॉलला फेकून देत असताना लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रथमेशच्या बॅटपदाला खणखणीत षटकार. बॉल स्लोवर वन होता. एक धाव इथे मिळेल आणि इनिंगची समाप्ती 21 धावा माफ करा एका ओव्हर मध्ये आल्या. धावाला स्कोरबोर्ड वर 50 आणि 51 धावांचा वन सेट केलंय ते पाळेगाव. 51 धावांचा वन सेट केले पाळेगाव संघासमोर. ते बॅटिंग करत असताना शिरारपाडा या संघानं प्रथमेशचं कौतुक करायला हवं. बॉल त्याने फेस केले तब्बल 6 बॉलमध्ये धावा त्याच्या बॅटमध्ये आला तब्बल 22. 7 बॉलमध्ये 22. सुपर पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम प्रथमेश. आणि या मॅच मध्ये आता एक फायटिंग टोटल त्यांनी जरूर उभारलंय. RN11 टेंबरे संघ आणि या पुढील इनिंगचे धावतं समालोचन ऐकण्यासाठी त्यांच्या माध्यमात आपण जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. धन्यवाद. तर नक्कीच यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उगम 11 कुकसे विपक्ष स्वरा 11 कोणगाव. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा गोल करायला टॉस बॉक्स मध्ये जायचं. येस तर आदरणीय सन्मान्य मुकेश शेळा साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. कोणगाव विपक्ष धनेश 11 कुकसे हा संघ. टॉस जिंकला धनेश 11 कुकसे संघाच्या कॅप्टन आणि मी मॅडमला विनंती करते आपण वासवड जायचं. दोन्ही संघाच्या कॅप्टनला शुभेच्छा आमचे मान्यवर. टॉस जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. भिवंडी भागामध्ये साधारण तुम्ही क्रिकेट घेता एवढा दूरवरचं अंतर गाठून या ठिकाणी आला. कसं वाटतंय चॅम्पियन्स ट्रॉफीचं नियोजन आणि कल्याण ग्रामीणचं हे नियोजन? पहिल्यांदाच आम्ही इकडे या परिसरामध्ये आलं खेळायला आणि आयोजन नियोजन बघितलं तर खूप सुंदर आहे आणि 5-5 ओव्हरचा सामना खेळण्यासाठी म्हणजे खूप इच्छा असते प्रत्येक संघाची. आणि या उन्हामध्ये तर बोललं तर खूप कसरत दिसते तरी पण कमीत कमीत रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो ना. बॅटिंग करायची आहे तुम्हाला देखील तोच प्रश्न. या विभागामध्ये आलात कल्याण ग्रामीणच्या विभागामध्ये इथे दर्जेदार क्रिकेट खेळलं जातं नियोजन देखील चांगलं असतं काय म्हणाल? नक्कीच 5 ओव्हरचे सामने खेळायला खूप मजा येते आणि इकडे कंपल्सरी 5 ओव्हर खेळवतात त्यामुळे जास्त मजा येते. सांगित दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतात. मॅच अतिशय महत्वाची आहे. पाळेगाव विपक्ष शिरारपाडा जावत कमेंट्री बॉक्स मध्ये प्रथम चव्हाण यांच्याकडे. धन्यवाद.
आपण करणार आहोत. आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आणि त्यासोबतच मायाची शाळ देऊन आदरणीय नारायण सिंगारे साहेबांचा शुभ सन्मान मान सन्मान आम्ही आमच्या या व्यासपीठावर करतोय. भूषणजी रोहणे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार, सर्वे सर्वा चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. शुभ सन्मान नारायण सिंगारे साहेबांचा केला जातोय. सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये मॅचच्या दिशेनं धन्यवाद. येस पाहायला गेलं तर सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना नैनेशच्या माध्यमातून पाहायला गेलं तर पहिलाच पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळताना आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे मनीष कोलेकर उर्फ पांड्या आणि नॉट स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते हरीश वारिंगे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना नैनेश यावेळेस मात्र पुढचा चेंडू टाकायला तयार. यावेळेस कट करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जात होता पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावांवरती समाधान मानायला लागतंय. धावसंख्या धाव फलकावरती 2च्या घरामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 8 या आकड्यावरती. स्कोर हा काही मोठा नाहीये कारण फक्त आणि फक्त 51च धावांचं लक्ष आहे. जसं जसं दिवस पुढे जात चालले त्या तसं तसं आपल्याला पाहायला मिळते की स्कोर हा दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. मिस्टँड फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक देणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा या धाव फलकावरती असतील. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपण पाहू शकतो. धाव फलकावरती 10 धावा धाव फलकावरती. अजूनही पाहायला गेलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नैनेश. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे मनीष कोलेकर. यावेळेस पुन्हा एकदा लेट कटच्या स्वरूपात चेंडू जातोय सर थर्ड मॅन सीमारेषा पार. येतोय इनिंगचा पुकार. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धाव फलकावरती असतील. आपण पाहू शकतो जमेची बाजू म्हणजे अजूनही एकही विकेट जी मात्र गमावली नाहीये पालेगाव संघ. आणि पालेगाव संघ सातत्याने पाहायला गेलं तर अंबरनाथ विभागातील एक बलाढ्य असं संघ. मनीष कोलेकर असेल त्यानंतर हरीश वारिंगे असतील च्या माध्यमातून नुसती सातत्याने फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत असे. आणि येस बघूया दुसरे षटक घेऊन कोण येते. तर येस दुसरे षटक घेऊन येते वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांगी कोट्यातील दुसरे षटक घेऊन अमोल. समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 24 जिंकण्यासाठी 37 धाव्यांचीच गरज असेल. इथून मात्र फक्त एज्युकेशनल क्रिकेट खेळायचे. जो चेंडू सुरेख असेल त्याला फक्त सन्मान द्यायचा. आणि येस जो चेंडू स्लॉट मध्ये पण मिळेल त्याचा नक्कीच खरपूस समाचार घ्यायचे. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती अमोल दुसरे षटक घेऊन. यावेळेस मात्र हुक केलेला आहे. हुकचा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येस चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतो इनिंगचा अजून एक चौकार. मास्टर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 18 धावा या धाव फलकावरती. गोलंदाजांची पिटाई कुटाई चंपी मोहम्मद जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यावरती थोडस वळण घेताना आणि येस बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहिलं.
धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 18 धावा धावफलकावरती असतील. एक तेरी तो एक मेरी असं काहीच समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. ते म्हणजे अमोलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारचा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. पाहायला गेलं तर धावांसाठी धावांसाठी धडपड जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. हरीशच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी खेळायचा प्रयत्न करतोय पण काही यशस्वी त्यानं कॅपिटलाइज करू शकत नाहीये. यावेळेस मात्र अजून एक कट करायचा प्रयत्न होता. चेंडू जात होता पॉइंट रिजन मध्ये, शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावीवरती समाधान मानायला लागते. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे जाईल. 19 धावा या धावफलकावरती असतील आणि आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. ज्याची बॅट इथे मात्र तापलेली आणि त्याचा तडाखा बसतोय तो म्हणजे समोरच्या शेलारपाडा संघाला. तोच स्ट्रायकर एंड वरती असेल मनीष कोलेकर, द ब्रँड ऑफ पालेगाव. यावेळेस पुन्हा एकदा लेट कट आपल्याला पाहायला मिळतं आणि यावेळेस मात्र कॅच घेतलेले सुरेख टिपला जातोय. झेल फलंदाज होतोय, फेल फलंदाज होतोय आउट आणि त्याला परतायला लागतंय बॅक टू द डगआउट. गेलं तर सुरेख गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर सुरेख प्रकारे गोलंदाजी केली. कमबॅक जो मात्र आपल्याला अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो सूरज येतोय. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे हरीशच्या माध्यमातून पाहिलं तर एक चौकार आलाय. 4 चेंडू आणि 5 धाव्यांची खेळी हरीशच्या माध्यमातून आतापर्यंत खेळी संपन्न झाली आहे. यावेळेस मात्र अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला सुरेख. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला राहिलं तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10.00च्या सरासरीने 20 धावा. आता जर समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज. डीजे तर मात्र स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहू शकतो हरीश. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज तयार पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारचा प्रयत्न होता तोपर्यंत येस धावबाच्या स्वरूपात झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. व्हाईस कॅप्टन ऑफ पालेगाव बॅक टू द डगआउट.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो दुसऱ्या स्पेल मध्ये. यावेळेस मात्र मागचा दरवाजा उघडा होता, चोर आला, चोरी करून गेला मागच्या एसट्या एक्सपोज च्या मात्र आपल्याला वरती असतील. थ्रो फेकीसाठी कॉल आहे थर्ड अंपायरचा. जो मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चुकीची लाईन आणि चुकीची लेंथ असेल. 1 फॉर दी ओव्हर कॉल देत असताना पंच. वाईड चेंडू धावसंख्येचं पुन्हा एकदा या ओव्हरचा श्री गणेश आपण पाहू शकतो. 21 धावा धाव फलकावरती असतील. इथून अजूनही 30 धाव्यांची गरज असेल. समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 16 जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्रिफलाचित आपल्याला पाहायला मिळतोय. पंच नो चेंडू आहे ना हा. येस नो चेंडू असेल. येस 3 फिल्डर्स होते म्हणून. नक्कीच पॅनल्टी नाहीये. बॉलर चेंज असेल आणि नो चेंडू असेल. फ्रीट असेल याची सुद्धा नोंद करून घ्यायची आहे. 22 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच गोलंदाजी मार्क वर आपण पाहू शकतो हरीश ऑन द बॉलिंग मार्क व कंटिन्यू करण्यासाठी. स्ट्रायकर एंड वरती असेल सागर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती विजय. यावेळेस मात्र लॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगाने आणि शशाच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा या धाव फलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र 1 फॉर दी ओव्हर पंच कॉल करत असताना 1 फॉर दी ओव्हर. निर्धाव चेंडूची समाप्ती. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलायचा प्रयत्न होता परंतु
बॅटीचा चेंडूचा काही संपर्क जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. दुधाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र बॅटीचा आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जातोय सरळ काउस कॉर्नर, सीमारेषा पार. पाहायला गेलं तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती उच्चांक घेत असताना पाहू शकतो 30 धावा या धाव फलकावरती असतील. या ओव्हर मध्ये 10 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळेस मात्र चुकीची लाईन आणि चुकीची लाईन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 31 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. 13 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. लँड कुठे होतोय? लँड होतोय सरळ सीमारेच्या पार. फलंदाजच्या बॅटतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. कणकणीत स्ट्रोक आणि दणदणीत षटकार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतोय संदेश. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे विजय शेलार. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सागर थोरवे. स्ट्रायकर एंड वरती असेल विजय. पहिला चेंडू फेस करायला तयार या इनिंगचा. यावेळेस मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका नाही तर हा होता गोलंदाजाला झटका. असतील अजून आता मात्र पाहायला गेलं तर 10 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू 11 जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेटकटच्या स्वरूपात चेंडू गेला म्हणजे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये
धावाच्या स्वरूपात जायला लागतंय ते म्हणजे पवेलियन मध्ये विजयला. धावसंख्या धाव तुमच्याकडे मी फलकावरती यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर केला आणि येस चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. लॉंग ऑन सीमारेषा पार येतोय खन डीजे मास्टर. समीकरण पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. एक मोठा फटका मॅच फिनिश करेल ते म्हणजे पालेगाव संघ. इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता पाहायला गेलं समीकरण 8 चेंडू 4 धाव्यांची गरज असेल. एकच मोठा फटका येण्याची गरज आहे आणि मॅच फिनिश करेल तो पालेगाव संघ. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग द वे चेंडूला स्टिअर केलं. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालं 49 धावा धाव फलकावरती असतील. अजूनही पाहायला गेलं तर 2 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू 7 जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. यावेळेस खूपचा प्रयत्न होता. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा पार.